मुंबईत जाण्याचा निर्णय जो घेतला तो चुकीचा नक्कीच नव्हता. तेवढं झालेलं आहे, मी सर्व्हाइव्ह झालेलो आहे. मी मला आवडीचं काम त्यातूनही वेळ काढून करत आलेलो आहे. खूप टेलिव्हिजन माध्यमाला मी धन्यवाद नक्कीच देतो, कारण टेलिव्हिजनमुळे मी आत्तापर्यंत अजून टिकून आहे. नाहीतर मला कधीतरी आधीमध्ये वकिली सुरू करावी लागली असती, कारण मुळात माणसाचं सर्व्हायव्हल फार महत्वाचं आहे. आणि मला अजूनही स्वप्न बघायला जे बळ देतं ते टेलिव्हिजन माध्यम आहे. म्हणजे मी अजून टिकून अजून 4-5 वर्षानंतर मला हवी ती भूमिका मिळू शकेल. याच्यासाठी मी मुंबईत जर टिकून राहू शकत असेल तर त्याची माझी आर्थिक बाजू टेलिव्हिजन नक्की सांभाळते. त्यामुळे मला टेलिव्हिजन बद्दल प्रचंड आदर आहे आणि तो कायम राहील. उद्या समजा मला खूप सिनेमे मिळाले आणि मी टेलिव्हिजन करणं माझं कमी झालं तरी तो आदर मात्र तो टेलिव्हिजन बद्दल नक्कीच तसाच राहील त्याच्याबद्दल. आणि आता म्हणशील तर मला आणखी काही आता सुदैवानं असं आहे की पैशासाठी मला काही करावं लागेल अशी परिस्थिती नाही आहे. मुळातच माझ्या गरजा मर्यादित आहेत, किंवा जे खूप लोकांना दाखवण्यासाठी काही गोष्टी करायला नाही आवडत, की मला माझ्याकडं अमुक ही गाडी आहे, मी अमुक या घरात राहतो, ही मला काय याच्यामध्ये फार इंटरेस्ट नाही. तर ज्या माझ्या गरजा आहेत तेवढ्यापुरतं माझं काम झालेलं आहे, तेवढं माझं कमवून झालेलं आहे. मी आता मरेपर्यंत अशाच पद्धतीने जगू शकतो. आता मला माझ्या आवडीचं काम करायचं आहे. मला जे माझ्या पद्धतीचं काम वाटतं त्याचा आनंद घेत काम करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.